झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी आता सविस्तर पाहूया। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत रडारड करून सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले जितेंद्र आव्हाड आज मुंब्रा बंद निमित्त रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं। बदनामीच्या कटात अडकवल्याचं सांगून कालच्या सभेत आव्हाडांनी गळा काढला होता। आज मुंब्र्यातल्या नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते। नागरिकांच्या बंदला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय। अनधिकृत बांधकामांना प्रशासन आशीर्वाद देत आहे असा आरोप करायचा आणि दुसरीकडे कारवाई करणाऱ्या महापालिकेविरोधातच बंद पुकारायचा, या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होतीये। आज मुंब्रा बंद निमित्त काल एका बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांनी आपण व्यथित झालो आहोत असं सांगत रडारड केली होती। मात्र आज ते या नागरिकांच्या बंदमध्ये रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं। एकूणच जितेंद्र आव्हाडांच्या या इमोशनल ड्रामाबाबत नाराजी व्यक्त होतीये, कारण अनधिकृत बांधकामांना प्रशासनच आशीर्वाद देते आहे असा एकीकडे आरोप करायचा, तर दुसरीकडे महापालिकेने जर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली तर त्या विरोधात बंद पुकारायचा, या दुटप्पी भूमिकेबाबत आता नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। आपण पाहतो आहोत जितेंद्र आव्हाडांची ही दोन रूपं। मुंब्रा बंद निमित्त काल जी बैठक पार पडली त्यामध्ये जितेंद्र आव्हाड बोलता बोलता अगदी रडायला लागले, अगदी त्यांना रडू कोसळलं, भावना अनावर झाली। त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांनी ते व्यथित झालेले आहेत, आपल्याला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला। तर आज मुंब्रा बंदसाठी जितेंद्र आव्हाड रस्त्यावर उतरले होते। शेळफाटा दुर्घटनेनंतर महापालिकेनं जोरदार मोहीम उघडलेली आहे, एक पथक तयार केलेलं आहे तोडक कारवाईसाठी। त्या अंतर्गत मुंब्र्यामधल्या अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई होतीये, तसंच अनधिकृत बांधकामांना वीज पाणी कनेक्शन त्यांचं तोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मुंब्र्यामधील नागरिक संतप्त झालेले आहेत। आम्हाला आधी चांगला पर्याय द्या, मुळात आधी प्रशासन या अशा अनधिकृत बांधकामांना आशीर्वाद का देतं असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आणि त्या अंतर्गत हा मुंब्रा बंद पुकारलेला आहे। या मुंब्रा बंदला राष्ट्रवादी आणि सपानेही पाठिंबा दिलेला आहे आणि याच बंदमुळे आज जितेंद्र आव्हाड या नागरिकांसह रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं कालच्या रडारडीनंतर। झी 24 तास एक पाऊल पुढे।